नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आनंद ॲग्रो केअरचा प्रतिनिधी प्रशांत खाडे। शेतकरी बंधूंनो, बऱ्याच भागामध्ये कांदा पिकाची लागवड झालेली आहे। कांदा पिकाची लागवड होऊन जवळपास 15 दिवस झाले आहेत आणि आज कांदा पिकामध्ये बघितले तर कांदा पिकाला मर लागताना आपल्याला दिसत आहे। तर आपल्या कांदा पिकाला मर अशा प्रकारे आपल्याला लागलेली दिसत आहे, जे की आपले कांदा पीक पिवळे पडून याची पात अशी आपल्याला वेडी वाकडी अशी कोलमडलेली दिसत आहे आणि खालून पिकाची जी पांढरी मुळ आहेत ती पूर्णपणे सडलेली दिसत आहे। तर कांदा पिकाला मर रोग लागण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या जमिनीमधील हानिकारक बुरशी फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम या बुरशीमुळे मर रोगाची लागण होते। आणि दुसरे मुख्य कारण म्हणजे आपले अयोग्य पाणी व्यवस्थापन आणि आपल्या जमिनीमधील हानिकारक बुरशींचा प्रसार। तर हे मर रोग रोखण्यासाठी आपल्याला एक ड्रिचिंग करणं आवश्यक आहे। तर ती ड्रिचिंग म्हणजे आनंद ॲग्रो केअर या कंपनीचे डॉक्टर बॅक्टोस डर्मस 4K आणि डॉक्टर बॅक्टोस बॅक्टोरायझा 4K याची ड्रिचिंग करणे आवश्यक आहे। तर ही ड्रिचिंग केल्यानंतर आपल्या पिकाला जी लागलेली मर आहे ती मर थांबून नवीन मर लागणार नाही आणि भरपूर अशा प्रमाणात पांढऱ्या मुळांची संख्या वाढून आपल्या पिकाची जोमाने वाढ होईल। तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला आपल्या कांदा पिकामध्ये ही ड्रिचिंग करून घेणे आवश्यक आहे। धन्यवाद।